दशादशे 8% दरानं 9 महिन्याचे 1,25,000 रुपयाचे तिमाही चक्रवाढ व्याज काढायचं होतं. शब्दाकडे लक्ष द्या. पहा, आता मुद्दल दिली 1,25,000 रुपये रक्कम आहे ना. 1,25,000 रुपये मुद्दलाचे रेट किती दिला? रेट 8% दरानं है ना. 8% दरानं नंबर ऑफ इयर्स किती दिलाय? 9 महिन्याचे. व्यवस्थित लक्ष द्या. पहा, 9 महिन्याचे आणि तुम्हाला काय काढायचं आहे? तिमाही चक्रवाढ व्याज. काल आपण पाहिलं होतं 6माही चक्रवाढ व्याज आणि त्याच्या आधी पाहिलं होतं चक्रवाढ व्याज. ठीक, आज आपण पाहू तिमाही चक्रवाढ व्याज, क्वार्टरली कंपाऊंड इंटरेस्ट. मग आता जर लक्ष द्या शब्दाकडे, तिमाही चक्रवाढ व्याज काढायचं असेल तिमाही, तर आपल्याकडे पहिले फॉर्म्युला होता. मग पहिले फॉर्म्युल्यानं पाहू, मग शॉर्टकट पाहू. पहिले फॉर्म्युल्यानं मग शॉर्टकटनं. पण लक्ष द्या की हे जे नंबर ऑफ इयर्स असते, मी काय सांगत होता, हे जे नंबर ऑफ इयर्स असते हे कधीच महिन्यात लागणार नाही. कारण आपण काय म्हणतो, एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स, वर्ष. वर्ष मग ज्या अर्थी वर्ष म्हणतो तर आपण महिन्यात घेऊ का? नाही. कारण हे जे रेट दिले आहे, मी काय सांगत होता, हे जे रेट दिले आहे हे तुम्हाला शे दिलाय. म्हणजे दर साल, दर शेकडा. साल, साल म्हणजे वर्ष. प्रत्येक वर्षाला 8% दर आहे आणि तुम्ही महिने लिहिलं, चालन का? नाही. मग पहिलं काम महिन्याचं रूपांतर करायचं वर्षात. मग महिन्याचं रूपांतर वर्षात कसं करतो? तर महिन्याला भागेला 12. भागेला 12 केलं, वर्षात रूपांतर होते. 24 महिने 2 वर्ष. काय केलं? 24ला भागेला 12 है ना. ठीक, म्हणजे इथं सगळ्यात पहिलं काम करायचं 9 भागेला 12 म्हणजे 3 भाग जाते. 3 त्रिक 9, 3 चोक 12, 304 वर्ष. 9 महिने म्हणजे 304 वर्ष. इथपर्यंत ठीक आहे है ना. ठीक, बरं. आता पहिले आपण पूर्ण फॉर्म्युलेन सॉल्व करू, मग शॉर्टकट पाहू. ठीक, तिमाही चक्रवाढ व्याज. तिमाही चक्रवाढ व्याज जर पाहिजे असेल तर फॉर्म्युला आहे कोणता? T. 1 अधिक रेटला करायचं भागेला 4 भागेला 100 आणि नंबर ऑफ इयर्सला करायचं गुणेला 4 आणि मायनस काय करतो? P. ओके, या फॉर्म्युल्याचं काम नाही पडत, शॉर्टकट आहे, पाहू आपण. मग आता P किती दिली आपल्याला? 1,25,000. ओके, 1 अधिक रेट किती आहे रे? 8. 8 भागेला किती? 4 भागेला 100. नंबर ऑफ इयर्स किती आहे? नंबर ऑफ इयर्स 304 वर्ष. महिने नका घेऊ, 9 नका लिहू है ना. 9 महिने आपल्याला वर्ष पाहिजे म्हणून इथं काय घेतो? 304. मग हे 4 1 4, 4 1 4. आता 4 1 4, 4 2 8 म्हणजे हे झालं 1,25,000 आणि 1 अधिक इथं किती राहिले? 2 छेद किती? 100 चा घात किती झालं? आता 2 1 2, 2 किती? 50. पहा फॉर्म्युल्यानं किती वेळ लागते? 1,25,000 गुणेला 50 1 50 आणि 51 छेद 50 परत 51 छेद 50 आणि परत 51 छेद 50. का लिहिलं 3दा? कारण घात किती आहे? 3. घात 3 आहे म्हणून 3दा गुणलं. 2चा घात 3 असतं तर 2 गुणेला 2 गुणेला 2 है ना. मग आता ह्या 3 0 काय झाले? कॅन्सल. ओके, 5 5 25 पुन्हा 5 5 25 म्हणजे 25 गुणेला 5 किती होते? 125 आणि हे 125 आणि 125 काय होते? कॅन्सल. आणि काय येते आपलं उत्तर? 51 गुणेला 51 गुणेला 51. जे काही गुणाकार असेल त्याच्यातून काय मायनस करा लागेल? 1,25,000. म्हटलं आता 51चा घन काढा. सिरियसली लक्ष नाही दिलं है ना. आता 1,32,651 मधून 1,25,000 मायनस करू आपण है ना. काय येत आहे मग उत्तर? 81 परत 5 पुन्हा किती? 6 आणि आता 12तून 5 गेले किती? 1 देऊन दिला. 7,651. फॉर्म्युल्यानं गेलो तर एवढी मोठी मेहनत आहे आणि असंही होऊ शकते जसं मी केलं.
याचं काम नाही. चला पहा आता शॉर्टकट पाहू. ठीक, याचं उत्तर आहे 7651. ओके ठीक. आता आपण जर समजा इकडे लक्ष द्यायचं, आता याचं काहीच काम नव्हतं, पण सर मग हे नाही समजलं हे सांगा आहे ना, म्हणून पहिले हे सांगून दिलं, हे कठीण आहे याच्या मागे लागू नका. आता जेव्हा लक्ष द्या शब्दाकडे, आता आपण काय करू शॉर्टकट. आता मला एक माहित आहे, तिमाहीच्या गणितात रेटला कितीनं भागतो आपण 4. म्हणजे जिथं आपला रेट होता 4, लक्ष द्या, जिथं आपला रेट होता 8 त्याला कितीनं भागतो आपण 4. तिमाहीच्या गणितात रेटला भागायचं 4, तर किती टक्के दर आले 2%. 4 2 8 2%. आणि नंबर ऑफ इयर्सला काय करतो आपण गुणेला 4. हे नंबर ऑफ इयर्सला करतो गुणेला 4. तिमाहीच्या गणित आहे ना. मग तसं नंबर ऑफ इयर्स किती दिलाय 304 आणि याला गुणेला किती करतो 4. 4 4 काय झाले कॅन्सल, किती येते 3 वर्ष. मग आपल्याकडे आता शॉर्टकट आहे, 1,25,000चे 2% दरानं 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज. ठीक आहे, 3 वर्षासाठी काय लॉजिक होतं 3 3 1 है ना, 3 3 1 3 वर्षाचं पाहिलं आपण, आपलं काल परवा तेच चालू आहे ना. ठीक, 3 वर्षाचं जर असेल तर आपण असं शॉर्टकट पाहतो. मग 1,25,000चे किती टक्के काढायचे 2%. मग 1% किती होते 1250. 2% किती होईल 2500 है ना. ठीक, मग ते 2500 इथं आणि इथं आणि इथं लिहायचे. 2500 2500 आणि 2500 पटत आहे. ठीक, जागे हो गावी असं करलं है ना. म्हणजे इथं 2500 2500 2500 किंवा इथं लिहितो पहा है ना. आपल्याला असं म्हटलं 2500 पुन्हा 2500 आणि पुन्हा 2500. आता परत 2500चे किती टक्के काढायचे 2%. मग 2500चा 1% किती होते 25. 2% किती होईल 50. मग ते 50 50 आणि 50 झालं. आता परत 50चा किती टक्के काढायचा 2%. 1% किती होईल 50चा 1% 0.5. 0.5 2 कर मागे सरकतो आपण है ना. 0.5 आणि मला हा झाला 1%, मला किती टक्के 2%, त्याला किती गुणितो म्हणजे किती होते 1.0 म्हणजे 1. मग तो 1 इथं लिहितो आपण. म्हणजे हे झालं 7500, हे झालं 150 आणि हे झालं 1. पडलं झालं. मग आता या सर्वांची काय करू आपण बेरीज. आता 1शी 1, आता 5शी 5, 5 1 6 आणि 7 7651. गणिताचं उत्तर तेवढंच आहे ना. ठीक समजलं. मग असं सॉल्व करायचं. 16,000 रुपये मुद्दलाचे 20% दरानं व्यवस्थित लक्ष द्या. 9 महिन्याचे क्वार्टरली कंपाऊंड इंटरेस्ट, तिमाही चक्रवाढ व्याज. 9 महिने महिन्याचं रूपांतर करायचं वर्षात है ना. काय करतो मग 9/12 म्हणजे 304 वर्ष. लक्ष द्यायचं. मग असं तर गणित आहे, पण आपल्याला शॉर्टकटनं सॉल्व करायचं असेल तर आपण काय लॉजिक लावतो. मुद्दल सारखीच राहते पहा. 16,000 रुपयेच मुद्दल राहील, मुद्दल बदलन काय नाही. रेट काय होते रेट, तर जो 20% आहे त्याला कितीनं भागतो आपण 4नं. कारण तिमाहीच्या गणितात रेटला भागायचं 4नं, नंबर ऑफ इयर्सला गुणाचं 4नं है ना. ठीक, म्हणजे रेट होते 5% दर आणि नंबर ऑफ इयर जो 304 आहे तो किती वर्षाचा होते 3 वर्षाचा. आणि सरळ सरळ काय काढायचं कंपाऊंड इंटरेस्ट. मग 3 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट आपण या लॉजिकनं सॉल्व करतो. ठीक 3 3 1. मग काय तर 16,000चे 5%, मग 16,000चे 10% किती होते 1600. 5% किती होईल 800. ते 800 800 आणि 800 असे 3 ठिकाणी लिहायचे. ओके, आता 800चे पुन्हा 5%. आता 800चे 10% होते 80, 5% होते 40 है ना. मग ते 40 40 आणि 40 इथं लिहायचं या 3 ठिकाणी. आता एकच आहे 40चे पुन्हा 5%, 40चे 10% किती होते 4, 5% किती होईल 2 है ना. ठीक, मग 2 इथं लिहायचे झालं. आता हे झालं 8 3 24
ठीक. आता हे होते 4 त्रिक 12 आणि हे 2. ओके ठीक. सर्वांची बेरीज, आता या सर्वांची बेरीज 2 पुन्हा 2 4 आणि 1 5 2522. असं लवकर सॉल्व्ह होते. हे गणित तुम्ही फॉर्म्युल्यानं करून पहा, खूप वेळ लागतो. चल घ्या.